हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आमचा गोलुरम चाललाय बाहेर. आई केसरी इजरायला बाहेर जात असते. बाहेर केसरी चरत असते आणि आमच्या गोलुराम पण चालला बाहेर. ए पिलू, वर नाही जाऊ, तुझ्या मागे ये ना. त्यो गेला 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 लागेल. तर यशचे पप्पा चालले तर गाडीवरती, तर त्याचा लाड चाललेला होता. बाय 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 बाय. तर पप्पाला बाय बाय करायचं तर पप्पाच्याच मागे लागलेला. पप्पानी घेतलं तर लगेच बाय बाय करायला लागला आम्हाला. जस काही याला सोबतच नाही येते. या चल य, पप्पाला जायचे कामावर य, आहे का. पप्पा गेले तर सुखूप रडला थोडा वेळ, मग परत खेळायला लागला नादी. तर फ्रेंड्स, पावभाजी खायचा मूड झाला तर आज पावभाजी बनवते. तुझं पोरांना वगैरे पण आवडतं पावभाजी सगळ्यांना. चला, घरात गांजर घेतलं टाकायला, पण विराट सारखा मध्ये मध्ये डिस्टर्बच करायचा. त्याच सारखंच असतं किचन मध्ये डिस्टर्ब करायचं वगैरे. मग एक शिमला घेतली, मिक्स भाज्याची पावभाजी असते ना. टोमॅटो आणि कांदा घेतला. कांदा आणि टोमॅटो असा बारीक कापून घ्यावा लागेल. कांदा आणि टोमॅटो बारीक असं कापून घेतला. आता लसूण आणि अद्रक वाटून घेते. तो कुकरला शिट्ट्या झाल्या चांगल्या आणि मस्त असं शिजलेलं होतं, चांगलं मऊ असं. तर मी मॅश करून घेतलं, चांगलं बारीक असं मॅश केलं. तर चला, कढईवरती गॅसवरती ठेवलेली, तेल वगैरे टाकलं होतं चांगलं. तर जिरं वगैरे टाकलं, त्यात नंतर कांदा टाकला. कांदा असं लालसर झालं की थोडंसं लगेच लसूण अद्रक टाकलं. मग त्यानंतर टोमॅटो टाकून दिलं. चांगले थोडंसं मॅश होईपर्यंत, चांगलं असं लालसर होईपर्यंत ठेवलं. आणि मस्त आज साईडने तेल वगैरे सुटत होतं. आता मसाले टाकते. लाल तिखट आणि जी माझे जवळ जे मसाले होते मसाला डब्यामध्ये, ते पूर्ण मी थोडं थोडं टाकत असते. लाल तिखट, हळदी पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, एव्हरेस्ट मसाला सर्व टाकून दिलं. कारण ते आणि नंतर वरतून पावभाजी मसाला सुद्धा असतो. आणि नंतर वरतून पावभाजी मसाला टाकला, ते थोडंसं तेल सुटलं ना, मग वरतून टाकला. आणि माझ्या एकटीला व्हिडिओ शूट नव्हता करता येत, म्हणून ते आले होते व्हिडिओ शूट करायला. कॅमेरा त्यांच्या हातात होता, म्हणून मी पूर्ण पावभाजीची जी वगैरे तयारी केली होती, मस्त शूट केली. ज्या भाज्या मी मॅश केल्या होत्या ते पूर्ण आता त्याच्या फोनीमध्ये दिले टाकून. मस्त असं लालसर, बघा कसं रंग आलेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी येतं ना, कारण पावभाजी सगळ्याची फेवरेटच असते. मस्त असं सगळं झालं होतं टाकून, आणि थोडा वेळ ठेवला आणि नंतर वरतून कोथिंबीर टाकली, मस्त तशी हिरवी हिरवी. हे होते मदतीला म्हणून पूर्ण शूट केला. तर माझी पावभाजी रेडी झाली होती. प्लीज पावभाजी कशी झाली माझी रेसिपी प्लीज कमेंटमध्ये सांगा. चिकू आलेलं आहे तर चाललंय यांची मस्ती. पोराची मस्ती अशी चालूच राहणार 12-1 वाजेपर्यंत. तर आता ब्लॉग इथे समाप्त होतो. तुम्हाला माझा ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.